नमस्कार मित्र आणि मंडळींनो, सकाळ सकाळची वेळ आहे. पोरांची चालायची तांगोळी आणि मिळालते इथं स्लापूर खोबरं न्यायसाठी. खोबरं संपले घरातलं, नारळ घेतलंय. आता ह्यातलं खोबरं काढून घ्यायचे. नारळातलं खोबऱ्याला काढून चांगलं निघलं. आमटीसाठी घरात खोबरंच नव्हतं, आणले काढून. आता करायची आमटी. आणि इकडे मी आता मेथीची भाजी टाकली. भाज्या करून झाल्या त्या दोन्ही पण, सुकी पातळ. आता लागले त्या आधी चपाती लाटून द्यायला आणि मी भाजती. तवा तापायला ठेवला इकडं आणि इकडच्या गॅसवर ठेवला पोरांना चहा आणि टोस्ट खायचे मुलांना. जेवण झाली, भांडी आणले ते बाहेर भरून घासायला. आणि इथं चालू आहे जरा पोर्चची साफसफाई. राडा झाला सगळा पोर्चमध्ये. दुपारचे 1 वाजले त्या आणि सकाळ जेवण केल्यापासून आम्ही चिरत होतो कांदाच. आताशी कांदा चिरून झालाय. आता वाळत घातलाय उन्हाला. बाळा ऊन लागतंय, जा सावलीला. काळ्या तिखटासाठी चिरलाय कांदा. आता हे वाळवायचं आहे. पातळ चिरलाय, बारीक चांगला वाळायला. पातळ चिरला म्हणजे वाळते लवकर. चांगलं चिरलं. वाऱ्याने वर जाईल मग तुली कडे चादर गेली उची सांडर गेली. कडून नका टाकवले खाली सांडल. तिकडे अजून टाकते. एक दोनदा हात दिले की वाळते लवकर. उनले आहे. बाल्या काय खेळतोय उन्हात? चिकुल खेळायला. गरम मातीचा चिकुल खेळू काय बाबा? सावलीला बसून खेळ तिकडे आंबे खाली. अजून एक ताट आहे. भरपूर चिरलाय कांदा. भांडी घासून झाली ती. आणि इथं मामा देते ते मामाच्या कपड्याला निळ. कॅरेट घेतले मी एक आणि खाली चालली. घास कापलाय आत्यानं, ते घास आणायचं कॅरेटात भरून. आत्या कापते ते इथं घास. हां उन्हाच्या कारात ऊन झालं. मला शेंगदाणा खायला आणलं ना. तिथंच बसा. हे थांबू का? येते का पण नीट? येळा बारका लागतो का ह्याने अपदा होती माझी. उपटून येऊन देऊन लागतं ना. उपटून आल्या पुन्हा काय यायचं. तेच की. फुटायला परत. कार येळा चांगला बारका नाही त्याचा. घासासाठी आणावं लागेल. तो आता हे केळीचं तिला कापायचं येळा आहे. अपदा होती माझी कापायची. उपटून येऊन देऊन लागतं ग. लय आजारात कापावं लागतं. छोटा येळा असला ना कारी चांगले येते कापायला. नाही कापायचं. नाही आलं उपटून कुठं. कापून चांगलं दिसते कापलेलं काय. आता घास कापते ते मी. आता गोळा करते. जवळच्या जवळ आपलं टाकायला गोळा करते मी. कापून टाकलाय घास इथं. आता ह्या कॅरेटात भरून घेते शेळ्यांना टाकायला. जेवण झाले दुपारची आणि आता आलोय आम्ही इथं गिनीगोल खुरपायला. दोन सरे धरले काय? 2 धरले सरे? 4 एकदाच. 3 येते तुम्हाला दोघीला. 1 शिल्लक काय म्हणलं तुम्हाला दोघीला देण्यापेक्षा आपणच घेऊ. बरं 3 घेऊ काय मग? बरं तुम्ही 3 घ्या. चालू आहे आमचं खुरपायलाच. आता चालले ते घरी पाणी आणायला प्यायला. तहान लागली. हां खालून आणले ना.
6:30 वाजले त्या. बस केले खुरपायचं आता. आता हे गवत गोळा करायचे आणि गुरांच्या दावणीला नेऊन टाकायचे. म्हणजे गुरं परत पाणी दावायची आणि दावणीला आणून बांधायची. इथं आता काढते ते पालकाची भाजी आजीला भाजी द्यायला. शेळ्यांच्या पाट्यात पाणी संपले. बाल्या बाथरूमच्या बॅलरचं पाणी लावते शेळ्यांना पाट्यात. आणून टाकली इथं गवत सगळ्या गुरांच्या पुढं. आता गुरं पाणी लावते आणि आणून बांधते इथं. खुडून घेता काय भाजी? सारं वाळलं बघा आता खुरपायला. सारं म्हणलं वाळलं आता. घेऊ खुरपून आता एवढं. ही पूर्ण आहे ती अर्धा आहे. घे एवढं खुरपून उद्या. इथं आता आम्ही लागलोय करायला संध्याकाळचा स्वयंपाक. एक जण चपात्या एक जण भाजी दोघी पण करतोय स्वयंपाक. मी करते मटकीची डाळाची आमटी आणि ताई करते त्या चपात्या. मटकीची डाळ आधी थोडीशी भाजून घेतली तेल टाकून आणि त्याची आमटी. मुलांचं चालू आहे बाहेर पण निवांत टी व्ही बघायला. जेवण नेले जेवायला. कोणी दूध काला कोणी तुपसाकर जेवते ते पोरं बाहेर. आता स्वयंपाक करून घेतो आम्ही कारण लाईट काय सारखीच जाते मध्ये आधी. लाईट आहे तोपर्यंत लागलो स्वयंपाक करायला लवकर. अजून बाल्या बसले तिथे जेवायला. बाल्या कशी झाली भाजी? चांगली झाली का? आवडली का? लाईट नाही इथं बाहेर बसली ती. पौर्णिमा उद्या चंद्राच्या प्रकाशामध्ये बसली ती जेवायला इथं. चंद्र गोल का? उद्या पौर्णिमा आहे म्हणून. दिसतो की उद्या पण. एकच असतो. चांदणं कुठे पडतंय? टाकतो बाहेर जेवायचं आपण पण. बस पोरांपाशी इथं आम्ही पण लागलोय जेवण करायला. आता तांबे आणू का? बरं आणते. बरं आता बसलो आम्ही जेवायला. ज्वारीची भाकरी दूध आणि मटकीची डाळीची आमटी. चपाती का? घेते परत. परत का?